महायुतीत सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मतभेद वारंवार चव्हाट्यावर येत आहेत। यावेळी वादाचा केंद्रबिंदू ठरले आहेत सीजेपीचे अभिजित दिपके। दिपकेंची भेट घेणाऱ्या महायुतीतील नेत्यांवर भाजपनंच नाराजी व्यक्त केल्यानं मित्रपक्षातील अंतर्गत संघर्ष पुन्हा उघड झालाय। नेमका काय आहे वाद, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा उघड झाली आहे आणि त्याचं कारण ठरले कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके। चलो संसद आंदोलनामुळे राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलेल्या अभिजित दिपकेंच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या घरी महायुतीतील 2 नेत्यांनी जाऊन भेट घेतली। सर्वप्रथम सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिपकेंच्या आईवडिलांची भेट घेत त्यांना सुरक्षा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिलं। तर दिल्लीहून परतल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झालेले बच्चू कडू यांनीही दिपकेंच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि इथूनच महायुतीत नव्या वादाची ठिणगी पडली। दिपकेंच्या भेटीवरून भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिरसाट आणि बच्चू कडूंवर टीका केली। शेवटी पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत, त्यांच्या पक्षाचं काय करायचं हा शेवटी त्यांचा निर्णय आहे। परंतु संजय शिरसाट माझे मित्र आहेत, त्यांनी तोंडाला लगाम घातला पाहिजे आणि विचारपूर्वक त्या ठिकाणी पक्षाची भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून त्या ठिकाणी पक्षाच्या एकात्मतेला तडा जाणार नाही। बच्चू तर काय बच्चूच आहे ना, आमदारकी होऊन पब्लिसिटी मिळत नाही, तर असे काहीतरी उद्योग केले, नौटंकी केली की पब्लिसिटीची जी नशा बच्चूकडून आहे ती भागवण्यासाठी ते काय दिपकेला भेटतील, उद्या जाऊन आणखी राहुल गांधीला भेटतील, ते काही करू शकतात। प्रवीण दरेकरांनंतर भाजपच्या भूमिकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही दुजोरा दिला। महायुती सरकारमध्ये राहून सरकारची प्रतिमा धुळीस मिळेल असं वर्तन योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। खरं तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे। शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे एकनाथ शिंदेजींनी ठरवलं पाहिजे। एकनाथ शिंदेजी यांनी काल मला वाटतं काहीतरी त्यावर चर्चा केली आहे, पण मला वाटतं की महायुतीमध्ये काम करताना अशा प्रकारचे वर्तन काही योग्य नाही आहे। मी कोणाला सल्ला देणार नाही, पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदेजी याची दखल घेतील। अभिजित दिपकेंच्या भेटीवरून शिवसेनेवर केलेल्या भाजपच्या टीकेला बच्चू कडूंनीही तितक्याच ठाम शब्दात प्रत्युत्तर दिलं। कोणी अशा प्रकारचं धमक्या गिमक्या देणं हा म्हणजे तो काही काळ राहिला नाही धमकीचा। त्यानं कोणी अशा धमक्या देत असेल किंवा चुकीचं कोणी असं वागत असेल तर भाजपचे जे काही प्रमुख लोक आहे जे धमके देत त्यांना सांगेल ना। भेटायला आलो ते त्याचा आंदोलक म्हणून आलो आहे। आता प्रत्येक प्रश्नावर प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकते, त्याच्यानं तुम्ही तसं म्हटलं म्हणजे मग असं तुम्ही करू नका, असं काही विटाळ थोडं असते काही राजकारणात। वैचारिक भूमिका वेगवेगळ्या असल्या तुम्ही सांगा, आता 24 पक्षाचं सत्ता केंद्र आहे, म्हणजे एका विचाराचे आहे का ते? 24 पक्ष एकत्र होतं, आता आपल्या महाराष्ट्रात 3 पक्ष एकत्र येते। आखरी वैचारिक लढाई अलग गोष्ट आहे, सत्ता वेगळी गोष्ट आहे। जंतर मंतरवर अभिजित दिपके यांनी केलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर दबाव वाढत असताना महायुतीमधल्या नेत्यांनी दिपकेंच्या घरी त्यांच्या आईवडिलांची भेट घेतल्यानं भाजपची अस्वस्थता उघड झाली। एका बाजूला भाजपकडून शिवसेनेची कान उघडणी, तर दुसऱ्या बाजूला शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यामुळं महायुतीतील हा संघर्ष केवळ शाब्दिक राहणार की महायुतीतील अंतर्गत तणाव आणखी वाढणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।